प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे म्हणजेच निरोपणे करता घेतलेला जो अभंग आहे तो म्हणजे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, साधकांचे मायबाप विश्वमाऊली यांचा, ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकर्ता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा संतांची आहे आणि संतांचीच प्रतिज्ञा खरी होते. तुम्ही म्हणताल कसं? आम्ही पण प्रतिज्ञा करतो, तुम्हीही प्रतिज्ञा करतात, मीही प्रतिज्ञा करतो, जगातील सर्व लोक प्रतिज्ञा करतात, पण आपली प्रतिज्ञा पूर्ण येत नाही. फक्त संतांचीच प्रतिज्ञा पूर्ण होते. पोरं तर इपितर असतात, पण माणसं सुद्धा इपितर असतात. आता एक छोटासा दृष्टांत सांगतो. असंच एक जण पांढऱ्या जात होतं, त्याच्यापाशी पिस्तूल होती, अंगात सोनं गिनं नाणं, हातात अंगठ्या, मस्त धनवान होता. अगं जायला अडवलं ना चोरायनं, एवढा हाणलो, लोयच हाणला, त्याला लाल पिवाच करून टाकला. लाल पिवा केला. गावात आले, काय झालं? आता त्या अंगठ्या दिसना, सोनं गिनं कुठं आहे तुझं सगळं? म्हणला नाही राव, लोय मारलं. म्हणला मला चोरायनं सगळं सोनं गिनं घेऊन गेले. ते म्हणले अरे तुझ्यापाशी तर पिस्तूल होती ना. ते मला बरं झालं ती तरी ठेवली नाही, तर ती बी घेऊन गेले असते. तुम्ही तरी इथं हसायला लागलात. मी एखाद्या कीर्तनाला गेलतो, तिथं हसतच नव्हते. असं हाताची हासी घडी घातली, असं बसले. काय जण थोडं वेळ टाकलं नुसतं आज करायचे, हसनाच गेले. त्यांना किती वेळ टाकला तरी हसनाच गेले. काहीच नाही, गप आपलं. अरे कीर्तनाला बसलं फ्रेश बसायचं. माझ्याच नाही, तुम्ही कुणाच्याही कीर्तनाला बसा, फ्रेश चेहरा करून बसायचं. जे सांगतील ते ऐकायचं, फ्रेश ताट मानानं बसायचं असते. विठ्ठल विठ्ठल. सांगून जातो की आई वडिलांची सेवा करा, गुरूंची सेवा करा, गुरूंना आदर द्या, आईवडिलांना आदर द्या, आईवडिलांची सेवा करा. जर तुम्ही आईवडिलांची सेवा केली तर तुम्हाला या जन्मीचं जेवढी सेवा करताल तेवढी याच जन्मी तुम्हाला पुण्य भेटेल. आणि जर तुम्ही आईवडिलांना हानी केली, आईवडिलांना जर सांभाळलं नाही, त्यांना अनाथाश्रमात टाकलं, त्याचं पाप तुम्हाला याच जन्मी भोगावं लागेल. पुढच्या जन्मी तुम्हाला नाही. या जन्मी केलेलं पाप हे तुम्हाला याच जन्मी भोगावं लागेल. एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक श्रीमंत व्यक्ती होता, खूप श्रीमंत होता. त्याच्या घरी चांगलं धनवान होता. आई त्यांच्या घरी फक्त ते, त्याचा मुलगा, त्याची बायको आणि म्हातारे त्याचे वडील एवढेच राहायचे. त्या बायकोला, त्या वडिलाचा एवढा राग यायचा की ते म्हणायचे काय तुमचे वडील सारखं हे आण ते आण म्हणतात, बसल्या मला त्यांची सेवा करावं लागते, असं म्हणायचं जमणार नाही. त्यांना तुम्ही कुठेतरी नेऊन सोडा, नाहीतर आपल्याला एक छोटंसं साईडला घर करून त्यांना तिथंच राहू द्या. त्यांनी बेल वाजवली की मी त्यांना अन्न नेऊन देईन, पाणी नेऊन देईन. अरे ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. वडिलांना म्हणले बाबा तुम्ही आतापासून याच घरात राहायचं. इथं तुम्हाला काय लागलं तर बेल वाजवायची, तुम्हाला सगळं जागेवर येईल, अन्न येईल, पाणी येईल, काय पाहिजे तुम्हाला ते सगळं जागेवर येईल. ठीक आहे म्हणले बाबा, काय हरकत नाही मला. असं महिना लुटून गेला. बाबांची खूप चांगल्या प्रकारे सेवा चालू होती. एका दिवशी तो आला आणि विचारू लागला, बाबांनी जेवण केलं का, खाल्लं का, पिल्लं का? ते म्हणला नाही, काहीच नाही. ते म्हणले आम्हाला बेलच ऐकू आले नाही. तर परत बाबांकडे गेला, बघू लागला. तिथं बेल तर नव्हतीच, पण त्यांचे वडील वारलेले होते. ते म्हणले ठीक, ते वडील वारलेले होते. वडील वारल्याच्या नंतर 2-3 महिने झाले. ती बेल त्याच्या मुलाच्या हातात दिसली. ते म्हणाला दादा इकडे या. म्हणला तू ही बेल कुठून घेतलीस? काय नाही म्हणला, आजोबा वारले तेव्हा तुम्ही बेल घेतली आणि ठेवून दिली. का असं केलंस? ते म्हणला पप्पा जेव्हा तुम्ही मोठे होताल आणि तेव्हा मी तुम्हाला बी तसंच ठेवीन आणि तीच बेल तुम्हाला लावीन. असं असतं महाराज. जसं तुम्ही कराल ना तसं वर्तन पुढे आपल्याला भेटत असतं. जसं तुम्ही आईवडिलांची सेवा कराल तसं तुम्हाला फळ भेटत असतं. गुरूंची सेवा करा, गुरूंचा आदर करा. गुरूंचा आदर आपण केला पाहिजे. त्यांचा आदर द्या, त्यांना सन्मान द्या, त्यांना सन्मानानं बोला, त्यांचा आदर करा. गुरु शिष्याची एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. एकलव्याची गोष्ट तुम्हाला माहीत असेल? नाही सांगतो, ऐका. तुम्ही शिका, मोठे व्हा, आदर करा, बिल्डिंग बांधा, घर घ्या, गाडी घ्या, बंगला घ्या, शिका, काय करायचं करा, पण 2 गोष्टीला कधी तडा जाऊ देऊ नका. एक म्हणजे तुमची आईच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. आणि बापा जे तुमचे वडील आहेत, पित्यासारखा जो
देवासारखा जो तुमचा बाप आहे त्याच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. एवढ्याच 2 गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात लावला. फक्त या कीर्तनातून 2 ते 3 गोष्टी तुम्ही घेऊन जायच्या. एक म्हणजे व्यसनापासून तुम्ही दूर राहायचं, व्यसनाच्या आहारी जायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गुरूंची सेवा करायची आणि तिसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांची सेवा करायची. गुरूंना आदर द्यायचा, आईवडिलांना आदर द्यायचा, त्यांची सेवा करायची. झालेली सेवा मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. मला इथे थांबून हे कीर्तनरूपी सेवा सादर करण्याचा संधी देणारे आमची श्री या शाळेचे मुख्याध्यापक असतील, उपमुख्याध्यापक असतील, तसेच माझे मार्गदर्शक श्री भोसले मॅडम असतील, त्यांचा मी पुनश्च एकदा धन्यवाद करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्हीही माझे कीर्तन इथं बसून शांतचित्ताने ऐकले, हे तुमचेही मी आभार व्यक्त करतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर